हा जो डापलेला कारखाना आहे तो कारखाना आपल्याला परत घ्यायचा आहे. जे कोणी लोकांनी करार या कारखान्याशी केलेले आहे त्यांना मी आधीच विनंती करतोय की तुमचं नुकसान व्हायला नको. आंदोलन कशाला करायला लागते? मी एकटा गेलो तिथं बाद झालं. लोकांचं समर्थन आमच्या बाजूने जास्त आहे आणि याची जाणीव आता प्रस्थापित पुढाऱ्यांना झालेली आहे. आता यांनी सगळ्यांनी एकत्रित येण्यापूर्वी माझी त्यांना विनंती एक आहे की तुम्ही आता जतच्या सगळ्या विषयावरती एकत्रित येताय तर माझा जतचा कारखाना सभासदांना देऊन टाका ना. तुम्हाला जतची इतकी चिंता आहे, जतची इतकी काळजी आहे, नाहीतर मी तर धुराड पेटूच देणार नाही. मोठा संघर्ष करायची माझी तयारी आहे. आंदोलन कशाला करायला लागते? मी एकटा गेलो तिथं बाद झालं. परंतु या विषयावरती जत तालुक्यातल्या पुढाऱ्यांनी जे या सगळ्या आघाड्या करत आहेत त्या सगळ्या लोकांना माझा प्रश्न आहे, तुम्ही विचारा की आमची भूमिका ही आहे आणि तालुक्यातल्या लोकांना माझं आव्हान आहे की तुम्ही सगळे एकत्र या. हा जो डापलेला कारखाना आहे तो कारखाना आपल्याला परत घ्यायचा आहे, कारण याचं भाडं सुद्धा याच्यापेक्षा जास्त होतंय. आता तुम्ही तर सगळे पत्रकार मित्र आहात, तुम्ही माहिती घ्या कुठले कारखाने किती टनेजवरती किती कमिशन वाढायला दिले जातात आणि त्याचं इन्कम काय मिळतं त्या कारखान्याला. तर तशा पद्धतीनं आता एवढी वर्ष कारखाना हा नुसते 40 कोटीत गेलाय, तर तो कारखाना आम्हाला परत मिळाला पाहिजे. मला वाटते कॅनॉलचेच पैसे काहीतरी करोड रुपये मध्ये कारखान्याला मिळालेले आहेत. कारखान्याची जमीन इतकी मोठी आहे जी 250-300 एकरापर्यंत 280 एकरापर्यंतची जमीन आहे. त्यामुळं आता आमचा अजेंडा असा आहे की या कारखान्याच्यासाठी आमची संघर्ष करायची तयारी आहे. तो कारखान्याचं धुराड आम्ही पेटू देणार नाही. जे कोणी लोकांनी करार या कारखान्याशी केलेले आहे त्यांना मी आधीच विनंती करतोय की तुमचं नुकसान व्हायला नको. इथं संघर्ष अटळ आहे. जोपर्यंत हा कारखाना जत तालुक्यातल्या मायबाप सभासदांच्या हक्काचा होत नाही, मालकीचा होत नाही, ज्यांनी शिरडं विकून, करडं विकून, मेंढ्या विकून, धान्य विकून, ज्वारी असेल, बाजरी असेल, मका असेल किंवा किडूक मिडूक गळ्यातलं मोडून ज्यांनी सभासद फी भरली आहे आणि ज्यांनी 5-5, 8-8, 10-10 सभासद संख्या मेंबरशिप घेतलेली आहे त्यांचा कारखाना झाला पाहिजे. आणि याच्यावरती या सगळ्या लोकांनी जे आता माझ्या विरोधात आघाडी करतायत त्या सगळ्या लोकांनी याचं उत्तर द्यावं आणि मग निवडणुकीला पुढे जावं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.